कारण शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सहयोग आतापर्यंत देत होता आणि आम्हाला त्याचं एक छंद होतं. कारण असं आहे की शिक्षण आणि समाजसेवा आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यानंतर येतात असं मला वाटतं. कला साहित्य संस्कृती जिथे नाही त्या माणसाला उच्चविहीन वानर असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की शेपटीशिवायचा माकड बाजार म्हणजे असा माणूस ज्याच्याकडे कला नाही, संस्कृती नाही, साहित्य नाही. त्यामुळे देर से आहे लेकिन दुरुस्त आहे अशा पद्धतीने सहयोग आलेला आहे आणि सहयोगने हा काही पुरस्कारची सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. दुसरा त्याच्यामध्ये एक स्वार्थ असाही आहे की पुढे मागे कधीतरी मरणाच्या आधी किंवा मरणोपरांत हा पुरस्कारासाठी आमचाही विचार होईल. प्रफुल्ल बालावली जे आहे, जे मोठे आमचे प्रतिस्पर्धी होते, त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन समाजसेवेचा आम्ही बदल घ्यावं बाहेर काढलेला आहे. त्यामुळे स्पर्धा कमी होत चाललेली आहे. हाही स्वार्थ आहे. आणि आता मी भाऊ दारवळकर म्हणजे भाऊ हे देसाई आहेत हे मला फार उशिरा कळलं, हल्ली कळलं. आमच्या दृष्टीने ते भाऊ दारवळकर आहे. त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नाही, कारण ते आमच्या पितृतुल्य आहे. माझे वडील इथे शिक्षक होते, बाबाजी दत्तात्रय ठाकूर. आणि त्यावेळी आम्ही यायचो इथे. आमची त्यांच्या शेजारी आते सुंदर त्याच्या आम्ही म्हणायचो, म्हणजे नाना देसाई आणि अण्णा देसाई यांची आई. तिथे मी आईबरोबर लहानपणी यायचो. आणि एकंदरीत भाऊ दारवळकर या नावाचा एवढा दबदबा होता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आम्ही त्यावेळी लहान असताना 5वी 6वी 7वीमध्ये असताना उमरवण्याच्या त्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन बघायला जायचो. आणि ही कीर्तन बघायला जी माणसं यायची ती फार कमी माणसं कीर्तन ऐकायला यायची आणि बरीचशी माणसं भाऊंचं पेटी वाजवून ऐकायला यायची. अर्थात त्यावेळी ती पेटी होती, त्याच्यापेक्षा बाजा पेटी होती. त्यावेळी त्याचं हार्मोनियम झालेलं नव्हतं. मला वाटतं पेटीचं ज्यावेळी हार्मोनियम झालं त्याचवेळी पेटी संपली. भाऊंची पेटी ही म्हणजे त्याला मी आता आपण असं म्हणतो की लंगार बडवणारे सगळे हार्मोनियमवाले आणि पेटीच्या स्वरांवरून हलवार करणारे भाऊंचे हात, भाऊंची बोटं, त्याच्यामध्ये फार मोठा फरक होता. भाऊंच्या बोटांना एक 8वं बोट होतं. पेटीचे 7 स्वर असतात. एक 8वा स्वर पेटीतून निघायचा आणि त्या स्वर भाऊंच्या बोटाचा होता. भाऊंना शास्त्रीय संगीताचं किती ज्ञान होतं मला माहीत नाही, कारण मला मुळात शास्त्रीय संगीताचं काही ज्ञान नाही. पण तुम्हाला असं वाटतं की शास्त्र जिथे संपतं तिथे कला सुरू होते. आणि त्यामुळे भाऊंचं पेटीवादन हे खरं कलेचं पेटीवादन होतं, ते शास्त्रीय पेटीवादन नव्हतं. बालवकर मग असे म्हणाले की त्यांना संगीत अलंकार, संगीत विशारद असं काही मिळालं नाही. मला वाटतं ते त्यांना मिळालं नाही म्हणूनच ते भाऊ राहिले. ते जर विशारद झाले असते, अलंकार झाले असते तर अनेक अलंकारांमधले आणि विशारदांमधला एक विशारद होऊन ते राहिले असते. भाऊ ज्यावेळी पेटी वाजवायची कीर्तनाच्या वेळेस 5वी 6वी 7वीतले आम्ही, त्यावेळी आम्ही अनिमिष नेत्राने भाऊंकडे आणि त्या कीर्तनकारांकडे. त्यावेळी मेंदळे गोवा यायचे, घाग गोवा यायचे, शिरवळकर गोवा यायचे, डोरं गोवा यायचे. आम्ही बघत असतो, आम्हाला कीर्तनाचं काहीच कळायचं नाही. परंतु भाऊ आणि त्या कीर्तनकारांची चाललेली नेत्रपल्लवी एकमेकांकडे करून काही भाऊन ते एकमेकांना देत असलेले इशारे म्हणा, एकमेकांच्या सावरून घेत असलेल्या चुका म्हणा, हा सगळा अत्यंत मनोरम खेळ असायचा. आणि या सगळ्या खेळाचा आम्ही साक्षीदार होतो, याचं आम्हाला भाग्य आहे. त्यानंतर आम्ही अनेक लोकांची पेटी किंवा हार्मोनियम आताच्या भाषेत म्हणायचं झालं तर ऐकलं, गुजरात पुरस्काराचं ऐकलं आणि आताही आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ऐकतो. परंतु भाऊंच्या एकंदरीतच त्या पेटीवादनाशी आमच्या ज्या बालपणीच्या स्मृती निगडीत आहेत, त्या स्मृती आम्हाला दुसऱ्या कोणाची पेटी ऐकू देत नाही किंवा ती पेटी ऐकली तरी पेटी ऐकल्याचं समाधान करत नाही. त्यामुळे भाऊंच्या या पेटीवादनामधून मोठे झालेलो आणि त्या स्मृती सतत मनात दरवळ ठेवणाऱ्या माणसं आहोत. मी भावना शुभेच्छा देतो. भाऊंचे बोट अशीच पेटीवर फिरत राहू, त्यांनी आम्हाला मोहित करत राहू, त्यांच्या स्वरांचा सुगंध असा सगळीकडे दरवळत राहू अशी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो.